नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज मला तुम्हाला भरपूर काय सांगायचे. या व्हिडिओच्या माध्यमातून मनातलं सगळं व्यक्त करू वाटतंय. मी योग्य आहे का चुकीची आहे का, बरोबर म्हणजे माझे निर्णय चुकीचे आहे का बरोबर आहे, हे यूट्यूब माध्यमातून मला सांगा. सगळ्यांनी कमेंट करून सांगा की मी चुकीची की बरोबर आहे. आता माझं ना आईवडिलांनी लग्न 15-16 वर्षात केलं होतं. तर 16 वर्षाची असेल मी त्यावेळेस माझं लग्न करून दिलं होतं. तर कालांतराने माझा जो नवरा आहे तर तो कोरोना होऊन वारला. त्याला कोरोना झाला होता. तर कोरोना झाल्यावर तो वारला. तर मग माझं वय काहीच नव्हतं. आईला वाटलं आता ही कमी वयाची आहे तर सेकंड लग्न करून द्यावा. तर त्यांनी माझं सेकंड लग्न करून दिलं. सेकंड लग्न केलं. कारण सेकंड लग्न का करून दिलं, कारण भाऊ पण वारलेला होता आणि वडील पण नव्हते. मग त्यांनी असं ठरवलं की दुसरं लग्न करून द्यायचं असं. म्हणून मग मला जबरदस्ती दुसरं लग्न करून दिलं. आणि म्हणजे मला पहिल्या नवऱ्याची मुलगी पण आहे एक. माझी मुलगी 6 महिन्याची असतानाच तो वारला. आणि आता कसं करायचं, तर आईवडिलांनी कोणाचा आदर नसल्यामुळे मला माझं दुसरं लग्न करून दिलं. तर दुसरं लग्न करून दिलं ते पण असं दिलं की ज्यांना स्वतःचं घरदार नाही आहे, ज्यांना स्वतःचं काहीच नाही आहे, काहीच नाही स्वतःचं. मग मी माझ्या मुलीला सोडून मुंबईला 6 ते 7 वर्ष राहिले. 9 महिन्याची असताना मी माझ्या मुलीला सोडून राहिली. का राहिले तर जिम्मेदारी होती आईची मुलीची. कारण भाऊ वडील वारले. मग माझा भाऊ एकुलता एक होता. आता तो वारला तर आता जिम्मेदारी माझ्यावर आली ना, आईला सांभाळण्याची, मुलीला सांभाळण्याची. तर मग मी माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी, आईला सांभाळण्यासाठी गावी काही एवढं पेमेंट भेटत नाही, म्हणून मी आपली हॉस्पिटलमध्ये काम पाहिलं मुंबईला. तिकडं भेटायचे मला 15-16 हजार पेमेंट भेटायचं. तर 15-16 हजारात मी काम करू लागले. 24 तासाची कामं 15-16 हजारात. त्याच्यातले पैसे मी काही गावाला पाठवायचे, काही मला ठेवायचे, काही माझ्या मागं म्हणजे पुरीसाठी ठेवायचे, मागं टाकायचे. तर असं करताना मी माझ्या मुलीला, आता माझी मुलगी 6 वर्षाची आहे. 6 वर्ष झाले, म्हणजे 6 ते 7 वर्ष झाले. मुलीची न्यायची जबाबदारी माझ्यावरच आहे, वडील आणि भाऊ वारल्यापासून. सेकंड लग्न करून मला काहीच फायदा झाला नाही. कारण त्यांच्याकडे ना स्वतःला सांभाळण्यासाठी पैसे नाहीत. तर ते माझ्या मुलीचं जबाबदारी काय घेतील किंवा माझी काय घेतील. आजपर्यंत माझ्या अंगावरती फुटका डाग नाही आहे, काहीच नाही आहे.
लग्नामध्ये जे जोडवे काय बोलतात ना, जोडवे आणि पायात पैंजण असतात, ते पैंजण जोडवी सुद्धा मीच केलेत माझ्या पैशाने. मग माझ्या आईवडिलांनी मला काय पाहून दिलं मला हेच माहिती नाही. उलट माझं पहिलं पण काय बोलतात ना, नशिबाने ते पण वाटोळं झालं आणि हे पण वाटोळं झालं. प्रेमाला काय करता, त्याच्याकडे काहीच नाही आहे. त्याची मम्मी लई खाट्याळे नवऱ्याची, त्याच्या मम्मी पप्पाकडे बी काहीच नाही, त्या स्वतःचं घरदार नाही, स्वतःचा बिझनेस काहीच नाही आहे. मग मला हे समजत नाही. मी पण खडतर जिंदगी जगली, 3-3, 4-4 हजारामध्ये काम करून करून आईला मुलीला सांभाळलं, त्यांची जबाबदारी स्वीकारली. मग मी आता माझ्यावर असं झाले की मी हा पण लोड डोक्यावर घेतलाय, जेणेकरून त्यांच्याकडं मला स्वतःला सांभाळायला सुद्धा ऐपत नाही आहे. लग्न करून सुद्धा, लग्नाला झाले तर 1-1.5 वर्ष झाले, हे सेकंड लग्न करून 1-1.5 वर्ष झाले. तर 1-1.5 वर्षात मी अजूनपर्यंत वेगळीच राहते. कारण मी पण काम करते हॉस्पिटलमध्येच मला काय 15-16 हजार रुपये पेमेंट आहे. त्याचं असं आहे, तो पण कामाला आहे LG कंपनीत आहे, पण त्याच्यावरती लोन लई आहे. त्याचं बी सेकंडच लग्न आहे त्याचं पण. तर त्याने त्याच्या पहिल्या बायकोला भरपूर शाळा शिकवली, त्याच्यासाठी भरपूर काय खर्च केलाय. तर त्यांच्यावर आहे भरपूर लोन. तर त्या लोनमध्ये मला तो सांगतोय की लोनमध्ये सगळे पैसे जातात, 1 रुपया राहत नाही. मग मला हेच समजत नाही, त्याच्याकडे 1 रुपया राहत नाही, सगळे लोनमध्ये पैसे जातात. मी आजपर्यंत त्याला 1-1.5 लाख रुपये दिले असतील कर्ज काढू 1-1.5 लाख रुपये त्याला दिले असतील. मग त्यांना असं झालंय, त्यांना असं वाटते की माझ्याकडे लई पैसे आहेत, भरपूर पैसे आहेत असं त्यांना वाटतं. मग त्यांना आता असं वाटतं की मी माझ्या पैशाने त्यांना घरदार घेऊन द्यावा, जागा घेऊन द्यावा. मी कशी देऊ यांना जागा घेऊन? माझ्यावर आधीच जिम्मेदारी माझ्या मुलीची, तिला कोणच राहिलेलं नाही. माझ्या पोरीला 9 महिन्याच्या लेकराला सोडून मी मुंबईला राहायला लागले. मला भरपूर तिची आठवण यायची, पण काय करणार, मला जिम्मेदारीच अशी होती, कोणाचा आधार नसल्यामुळे मला माझ्या पोरीपासून लांब राहावं लागलं. मग एवढं असताना सुद्धा जर मी त्याला मदतसुद्धा केली, जाऊ दे म्हणलं, त्याचा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्या जिम्मेदारी म्हणजे त्याला मी पैसे दिले ऑपरेशनसाठी, कर्ज काढून दिले हॉस्पिटलमधून. तर आता पण त्यांना असं वाटते की मी माझ्या पैशाने जागा घ्यावा, घरदार त्यांना घ्यायला पैसे द्यावा. तर मी कसं काय करू शकते? कारण मी त्यांच्या आजपर्यंत अपेक्षा नाही केली की मला त्यांनी काही द्यावं. मी असं समजते की चला जाऊ त्या, त्याच्याकडं ऐपतच नाही.